राम राम नमस्कार. शोभा काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. चला मी आज बनवणार आहे घरी बनवलेली गुढीशेव कशी राहते ते बघा. चला इथे घेतलाय मी गूळ, इथे घेतले बेसन पीठ, इथे घेतले गव्हाचं पीठ. 2 वाट्या बेसन पीठ घ्यायचं आणि 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. मी दाबू वाटी घेतली आहे त्याच्यामुळे 1.5 वाटी. याच्यात पिठात थोडं मीठ टाकायचं आणि हे गूळ आहे ना बारीक खिसून घ्या किंवा बारीक असा कुटून मिक्सरमधून काढून घ्या. मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे गूळ. आता याच्यात मी टाकलेले आहे मीठ. आता आपल्याला मळून घ्यायचं. आता हे तेल पण टाकायचं थोडं. हे ना असं ना मळून घ्यायचं छान असं चांगलं मळून घ्यायचं आणि 10-1 मिनटं झाकून ठेवून द्यायचं. मळलेला गोळा पिठाचा खूप चांगली लागते अशी. बाजारातून आणण्यापेक्षा घरी गुढीशेव बनवायची. हे असे मळून घ्यायचा आणि झाकून ठेवायचा 10 मिनटं. पिठं चांगलं असं मुरलं माझं पीठ. आता नाही अशा लेवाट्या बनवून घ्यायच्या पिठाच्या. अशा एकसारख्या लेवाट्या बनवायच्या आणि असं करून घ्यायचं बघा. हे असं करायचं छान. हां अशा सगळ्या लेवाट्या बनवून घ्यायच्या. माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मला टाईम भेटत नाही तरी पण मी टाईम काढून मी सगळं काही मला जेवढं माहिती राहतं बनवायचं काय ते टाकते. मी एक व्हिडिओ टाकत जाते. हां असं बनवून घ्या. सगळे बनवून घ्यायचे आधी असे आणि मग आपल्याला नंतर ना हां झाले. आता हे माझे सगळे बनवून इथं करून बघा असे. आता हे आपल्याला तेलात टाकायचे. तेल ठेवलेले मी इकडं गरम करायला तेल ठेवलं होतं कढईमध्ये. आता आपण टाकले तेलामध्ये आणि वरून आपल्याला गूळ सोडायचा. गूळ ना जास्त सोडायचा. हां असं सोडायचं. आज ना इकडं ना आमच्या इकडं आभाळ आलेले खूप. त्याच्यामुळं ना ते आभाळामुळं ना गुळच चिटकणं झाला आहे त्याला लवकर. नाही तर चिटकते. असं गूळ सोडायचं. जास्त गूळ सोडायचं त्याला. मग ऑटोमॅटिक गूळ चिटकतं त्याला. खूप चांगले लागतात असे खायला. करून बघा. असे तळून घ्यायचे. बारीक गॅस करायचा. बारीक गॅसवरनं तळून घ्यायचे. हां तळे बघा. गूळ लवकर चिटकत नाही. साखरी ते करता येते. साखरेचा पाक करून मी गुळातच केले. दुसऱ्या वेळेस कधी केले का मी साखरेच्या पाकात दाखवून तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये. साखरेचा चाचणी करून चाचणीचे कसे राहते ते एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन तुम्हाला. असा गुळ टाकायचा वरून थोडं. गुळ जास्त टाकायचा. असं ना कमी टाकला ना नाही चिटकत लवकर. जास्त टाकला का चिटकत वरून. आता ही गुढीशेव 3 प्रकारची बनवता येते. गुळ घालून पिठामध्ये मळून घेतलं तरी ते बी चालतं. साखरेची चाचणी करून घेतली ते बी चालते आणि हे असे बी चालतील. आता मी असे दाखवले तुम्हाला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ना दुसऱ्या प्रकारचे 2 प्रकारचे दाखवेल. कधी मला वेळ भेटला तर. मला वेळ भेटत नाही. मला शॉपवर जावं लागतं ना. तरी मग मी वेळ काढून हे सगळे व्हिडिओ बनवायला लागले. आपल्याला जेवढी माहिती तेवढी द्यायची लोकांना माहिती. हे असं झाले बघा. आता आपले हे तळून असे तळून घ्यायचे. गरम जायला आल्यावर ना खूप चांगले लागतात खायला. गुळ थोडा चिटकाला नाही याला. ते आभाळ आल्यामुळं ना गुळ नाही चिटकाला ना ते वातावरणामुळं. नाही तर चिटकाल्यावर मग चांगलं लागतात. थोडं फिक्केच झाले त्याला गुळ नाही चिटकाला जास्त.